नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, परत आपलं एकदा नवीन व्हिडिओमध्ये मनःपूर्वक खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण संकलित मूल्यमापन चाचणीच्या संदर्भामध्ये नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपल्याला संकलित चाचणी क्रमांक 1 जी परीक्षा आपली दिवाळीच्या सुट्ट्याच्या अगोदर झालेली आहे, त्या प्रथम सत्र परीक्षा म्हणजे संकलित मूल्यमापनाचे मार्क आपल्याला स्विफ्ट चॅट या ॲपवर भरायचे आहेत आणि ते ॲपमध्ये मार्क कोणत्या पद्धतीने भरायचे आहेत या संदर्भात हा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर संकलित मूल्यमापन 1 चे मार्क आपल्याला दिनांक 11 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2024 या वेळेमध्ये आपल्याला भरायचे आहेत. जरी निवडणूक कार्य आपल्याला जरी आलेले असले तरी 26 नोव्हेंबरच्या पुढे तारीख वाढेल हे काय सांगता येत नाही. म्हणून आपण सर्व शिक्षकांनी 26 नोव्हेंबरपर्यंत संकलित मूल्यमापनाचे मार्क हे स्विफ्ट चॅट या ॲपमध्ये भरायचे. तर ते कोणत्या पद्धतीने भरायचे या संदर्भात आपण पाहूया. सर्वात अगोदर आपल्याला काय करायचे, स्विफ्ट चॅट हे जे ॲप आहे हे आपल्याला ओपन करायचे. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला आत दिसेल. मग त्यात सर्वात वर आहे पॅट महाराष्ट्र, त्याच्या खाली आहे स्मार्ट उपस्थिती जी आपण विद्यार्थ्याची रेग्युलरली उपस्थिती भरत असतो. त्याच्यानंतर खाली आहे गेम्स, आता ते काही महत्त्वाचं नाही. तर आपल्याला पॅट महाराष्ट्र याच्यावर क्लिक करायचे. मी या ठिकाणी क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर डाव्या साईडला जे 4 छोटे छोटे चौकोन दिसत आहेत एका ठिकाणी, त्यावर आपल्याला क्लिक करायचे. मी क्लिक केलं. क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला होम मेनू येईल, त्यावर क्लिक करायचं आहे. ओके, मी आता क्लिक केल्यानंतर इथं काय बघा सूचना काय म्हणले, अगोदरची कोणतीही जर मी या ठिकाणी मार्क भरले असतील तर ते सेव्ह होणार नाही असं म्हणले. ठीक आहे, होय यावर क्लिक करून मी समोरचं बटन दाबणार. आता पहा या ठिकाणी त्या शाळेतील जे वर्गाचे वर्ग शिक्षक असतात त्याचं या ठिकाणी नाव आलेलं आहे. मी या वर्गाचा वर्ग शिक्षक आहे म्हणून इथं नाव आलेलं आहे. आता मला काय करायचे, विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवायची म्हणून मी त्याच्यावर क्लिक करणार. क्लिक केल्याबरोबर आता मला काय करायचे, माझा जो वर्ग आहे इयत्ता आहे ती मला निवडायची आहे. आता या ठिकाणी माझ्या शाळेमध्ये 1 ते 7वीपर्यंतचे वर्ग आहेत आणि आपल्याला मार्क भरायचे आहेत 3 पासून पुढचे इयत्ता 3रीपासून. माझ्याकडे वर्ग आहे 4थीचा. मी या 4थीच्या बटनावर क्लिक केलं. ते केल्यानंतर आपल्याला 4थीच्या वर्गासाठी संकलितचा जो शासनाकडून आलेले पेपर होते ते पेपर होते 3. पहिला आहे फर्स्ट लँग्वेज म्हणजे आपल्या राज्याची प्रथम भाषा जी मराठी आहे. दुसरा आहे मॅथ गणित आणि तिसरा आहे थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी. आता मला या ठिकाणी थर्ड लँग्वेज इंग्रजीचे मार्क जर भरायचे असतील तर मी त्यावर क्लिक करणार. क्लिक केल्याबरोबर आता या ठिकाणी काय म्हणले की तुम्हाला या विषयाचे मार्क भरायचे आहेत का, याच्यासाठी होय किंवा नाही या बटनावर क्लिक करा. मी होय यावर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर आता तुम्हाला खाली काय म्हणले, विद्यार्थी निवडून विद्यार्थीनिहाय कामगिरीची नोंद या ठिकाणी करायची. म्हणजे या एक पर्याय निवडा, यावर मी जेव्हा क्लिक करेन, क्लिक केल्याच्यानंतर आता या ठिकाणी माझ्या वर्गात जितके विद्यार्थी आहेत त्या संपूर्ण विद्यार्थ्याची यादी या ठिकाणी आपल्याला दिसेल. समजा काही विद्यार्थी 4थीचे आता माझे या वर्गामध्ये बाहेरून आलेले आहेत म्हणजे बाहेरच्या शाळेहून आलेले आहेत. पण जर त्याचं नाव आलेलं नसेल तर कोणतीही काळजी करण्याचं नाव नाही. जेव्हा त्या विद्यार्थ्याचं नाव येऊन जाईल त्यावेळेस आपल्याला मार्क भरले तरी चालतं. म्हणून आत्ता जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्या विद्यार्थ्याचे आपण मार्क भरून घ्यायचे आहेत. ओके, आता मी ह्याच्यातले बघा एका आता आणि परत एक महत्त्वाची गोष्ट, ज्याचे मार्क भरलेले नसतात त्याच्यासमोर प्रलंबित आहे अशा प्रकारचा दिसेल. इंग्लिशमध्ये काय दिसेल, पेंडिंग. ओके, आता यापैकी मला एका विद्यार्थ्याचे मार्क भरायचे आहेत म्हणून मी त्या विद्यार्थ्यावर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर पहिला प्रश्न असा विचारला जातो की तो विद्यार्थी संकलित मूल्यमापन या परीक्षेला उपस्थित होता का. तर हो असेल तर उपस्थित, नसेल तर अनुपस्थित. होता म्हणून मी उपस्थित या बटनावर क्लिक करणार. त्यानंतर आता पुढचे देतात एकूण प्रश्न. आता उदाहरणार्थ संकलित मूल्यमापनला प्रथम सत्राला एकूण प्रश्न होते 10. म्हणजे आता इथं तुम्हाला 10 प्रश्न दाखवणार 1 बाय 1. म्हणजे प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा असं. आणि त्या परीक्षेला किती मार्क होते, समजा प्रश्न पहिला हा 6 मार्काचा असेल
तर 0पासून 6पर्यंत गुण दाखवतात. ज्या ठिकाणी प्रश्न असेल 2 मार्काचा तिथं 0पासून 2पर्यंत मार्क दाखवतात. आणि त्यापैकी किती मार्क त्या विद्यार्थ्याला पडले त्या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचे, क्लिक करायचे. त्या ठिकाणी मार्क आपल्याला टाईप करून टाकायचे नाही आहेत. आता जसं की मी बघा एक पर्याय निवडा. आता या विद्यार्थ्याला पहिल्या प्रश्नाला मार्क किती पडले त्यावर मी आता मार्क टाकतो. ओके. आणि पुढचा प्रश्न मार्क टाकल्याबरोबर आपोआप पुढचा प्रश्न मार्क टाकण्यासाठी येत जाईल. फक्त आपल्याला त्या पुढच्या प्रश्न आल्यानंतर फक्त त्या मार्कावर क्लिक करत जायचे. आपण जसे क्लिक करत जाऊ तसे आपल्याला पुढचे प्रश्न येत जातील आणि पुढचे प्रश्न आल्याच्यानंतर पुढचे आपल्याला मार्क टाकत जायचे. ओके. आता बघा ह्याचा लँग्वेज होता थर्ड लँग्वेज इंग्रजी. ह्याचा विद्यार्थ्याचे 10 प्रश्न संपलेले आहेत आणि या ठिकाणी ह्या संबंधित विद्यार्थ्याचे एका विषयाचे मार्क आपल्याला भरून झालेले आहेत. आता समजा पुढच्या विद्यार्थ्याचे जर मार्क भरायचे असतील तर आपल्याला परत काय करावं लागेल, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीवर नोंद करा यावर क्लिक केल्याच्या नंतर दुसरा विद्यार्थी त्या ठिकाणी ओपन होईल आणि त्या ठिकाणी परत आपल्याला त्याचे मार्क भरावे लागतील. पण आता माझे असे करत असताना माझ्या वर्गातले 24 विद्यार्थी संपले. मग संपल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की परत डाव्या बाजूला जे छोटे छोटे 4 चौकोन आहेत त्यावर आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर होम मेनू या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केलं. आता या ठिकाणी तुम्हाला असा संदेश येईल काय की तुम्ही होम बटनावर क्लिक केल्याच्या नंतर या अगोदर केलेली प्रक्रियेतले कुठलेही गुण या ठिकाणी जतन केले जाणार नाहीत. पण असं होत नाही. त्यामुळं आपण बिनधास्तपणे या ठिकाणी होम बटनावर क्लिक करायचं. जरी असे म्हणत असले तरी आपली माहिती या ठिकाणी जतन झालेली असते. म्हणून आपण ह्याच्यावर होय असं क्लिक केलं. होय क्लिक केल्याबरोबर आता पुढे काय येणार, परत विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा. मी ह्यावर क्लिक केल्यानंतर परत काय येणार, इयत्ता येणार. आता परत काय येणार, आता मला विषय बदलायचा आहे. अगोदर काय होतं माझं थर्ड लँग्वेज म्हणजे इंग्रजी होतं. आता मला घ्यायचं आहे मॅथ म्हणून मी मॅथ यावर क्लिक करणार. ते केल्यानंतर तोच विषय आहे यासाठी खात्री करण्यासाठी हो या बटनावर क्लिक करायचं. हो या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर परत आपलं काय होईल, पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला परत पर्याय निवडायचा आहे आणि पर्याय निवडून आपल्याला गणित विषयाचे मार्क भरायचे आहेत. समजा आता मी इथं एका विषयाचे मार्क तुम्हाला भरून दाखवतो. परत विद्यार्थी घेतला, तो परीक्षेला उपस्थित होता का, हो उपस्थित होता. आणि या ठिकाणी आहेत 4थीच्या वर्गाला गणित विषयाचे प्रश्न आहेत 7. म्हणजे आपला 7 प्रश्नाचेच मार्क टाकायचे आहेत. आता मी टाकतो इथं पहा, पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, चौथा प्रश्न, 5वा प्रश्न, 6वा प्रश्न, 7वा. ओके. आणि अशा पद्धतीने आपले या विद्यार्थ्याचे इथं मार्क भरून झालेले आहेत. आता ह्याच्या पुढच्या जर तुम्हाला विद्यार्थ्याची निवड करायची असेल, पुढच्या विद्यार्थ्याचे मार्क भरायचे असतील तर तुम्हाला परत दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीवर नोंद करा यावर क्लिक करायचं आणि पुढचे मार्क भरत जायचे. आता ही तर माहिती अशी झाली. समजा काही कारणास्तव तुम्ही मार्क भरत होता आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काहीतरी काम आलं, मग तुम्ही स्टॉप झालात. मग आपण किती विद्यार्थ्याची माहिती हे जरी पाहायचं असेल तर 2 पद्धतीने पाहता येतं. एक, त्या वर्गाची लिस्ट निवडल्याच्यानंतर ज्या वर्गाच्या विद्यार्थ्याच्या समोर प्रलंबित आहे किंवा पेंडिंग असे असेल तर त्याची आपण माहिती भरलेली नाही, म्हणजे मार्क त्याचे भरले नाहीत. आणि दुसरं आहे, तुम्ही डाव्या बाजूचा जो होम इथं आहे त्यावर क्लिक केल्याच्यानंतर परत होम बटनावर जायचं आणि या ठिकाणी होय केलं आणि आता खाली बघा काय आलं आहे, आतापर्यंत भरलेल्या मार्काच्या ठिकाणी सारांश दिलेला असतो. मी सारांश पहावर क्लिक केल्याबरोबर काय ते विद्यार्थ्याच्या कामगिरीचा सारांश पहा. मी त्या बटनावर क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी काय येईल, वर्ग निवडा. म्हणजे 3री पासून 7वी पर्यंतचे प्रत्येक विषयाचे या ठिकाणी आपल्याला दिसतील. मग त्या ठिकाणी तुमचा जो वर्ग आहे त्या वर्गावर आपण काय करायचं, क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला
त्या वर्गातले आपण किती. आता जसं काही तर मराठी फर्स्ट लँग्वेज 4थी आहे. त्यानंतर वरी काय बघा मॅथ 4थी. आपण ह्यावर क्लिक करून पाहूया. हां ते या बघा इथले 25 पैकी 23 इतके मार्क आपण या ठिकाणी भरलेले आहेत. त्याच्या पुढील बटन दाबून आपल्या त्याच्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद सगळी पाहता येते. आणि अशा प्रकारे आपल्याला स्विफ्ट चार्टवर अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला मार्क भरता येतात. त्यामुळे याला जास्त काही वेळ तेवढा लागत नाही. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रविष्ट केलेली आहे. ती लिंक तुम्ही त्यावर क्लिक करूनसुद्धा डायरेक्ट स्विफ्ट चार्टवर तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जसं मी या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे मार्क विषयवाईज आणि प्रश्नवाईज भरता येतात. कमीत कमी वेळेत आपण हे मार्क भरू शकतो. तर अशा प्रकारे स्विफ्ट चार्ट या ॲपवर संकलित मूल्यमापनाचे मार्क कोणत्या पद्धतीने भरायचे यासाठी काय लागते हे आपण सांगितलेलं आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.